हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या टीचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत एक भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर बऱ्याच जणांना मायक्रोचं जे आहे ना ते शिकायचं असतं बरं का, आणि शिकलेलं छान सुद्धा, कारण की आपण मायक्रोपासून खूप काही वस्तू बनवू शकतो. जसं की दिवाळीचं आकाशी कंदील, लक्ष्म्याचं सामाईन, असं खूप छान अशा गोष्टी आपण बनवू शकतो. आणि ह्याचा फक्त एकाच आड्यापासून आपण सर्व काही बनवू शकतो खास म्हणजे. आणि तुम्हाला जर सेल करायचे असतील तर तुम्ही एखाद्या जे असतं ना मोठं दुकान, तर तिथे तुम्ही हे सेलसुद्धा करू शकतो. तर बघू शकता, आता मी तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने आडा शिकवणार आहे. तर बघू शकता इथून ना मी असं बरोबर लाईनमध्ये कट करून घेतलेलं आहे बरं का. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, कसंही घेऊ शकता. फक्त तुम्ही आडा शिकायला आणि तुमच्याकडे मॅक्रो अवेलेबल नसेल तर तुम्ही जी सुतळं असते ना त्यानेसुद्धा हे आडा शिकू शकतात अगदी सोप्या पद्धतीनं. तर बघू शकता आता मी ते सर्व लाईनमध्ये करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलंसुद्धा आहे की कशाप्रकारे आपल्याला आडा मारून घ्यायचा आहे. पहिला जे आहे ते स्टार्टिंगचा, आणि त्यानंतर आपल्याला एक चार दोरे घ्यायचे आहेत बरं का, वेगळे म्हणजे 4 मायक्रो हातामध्ये पकडायचे आहेत. आणि डाव्या साईडचा जे मायक्रो आहे ना तर उजव्या साईडच्या 2 दोऱ्याच्या वरतून टाकायचं आहे बरं का. आणि मग ते उजव्या साईडचं जे आहे ना ते त्या दोन्हीच्या साईडच्या मधून घ्यायचं आहे, म्हणजे की डाव्या साईडच्या आतमधून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल तर मी तुम्हाला डबल एकदा दाखवते. बघू शकता डाव्या साईडचा आता हे दुसरा एडा झाला. पहिला एडा मारल्याच्या नंतर हे दुसरा वेडा मारायचा, आणि बघू शकता इथे आडा आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण 4-4चा अगोदर बनवून घेऊया आणि मग नंतर त्याला खाली गुंफत जाऊया. तर तुम्हीसुद्धा आता बाहेरचं सामान घेणं एकदम टाळा आणि मस्त असं घरीच बनवा आणि सेलसुद्धा करा. खूप छान छान अशा पद्धतीनं आहे. आणि जर आपण दारा वगैरे घेतलं तर ते फक्त एकाच डिझाईनचं असतं, पण आपण जर घरी बनवलं तर आपल्याला मनात आवडेल तसं आपण बनवू शकतो आणि आपल्या घरामध्ये वापरू शकतो. तर बघू शकता इथे आता मी तुम्हाला बाकीचे एडे आहेत ते सुद्धा मारून दाखवत आहे आडे, आणि मग नंतर तुम्हाला बाकीचंसुद्धा खालच्या प्रोसेससुद्धा दाखवणार आहे. आणि आकाशी कंदीलचासुद्धा आपल्या लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे. आणि मायक्रोचं अजून बऱ्याच ज्या वस्तू आहेत तर तुम्हाला कशाच्या बघायच्या आहेत ते सुद्धा मला नक्की सांगा. तर आपण मायक्रोचा गणपती बनवू शकतो, नंतर तोरण बनवू शकतो. अशा भरपूर गोष्टी आहेत, मी तुम्हाला आता शब्दात सांगू शकत नाही. अशा भरपूर अशा पद्धती आहेत, वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत. तर ते आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत राहणार आहेत आता, कारण की मायक्रोचंच आता आपण हे करणार आहोत. सध्या सीझन चालू आहे दिवाळीचं, तर आपल्याला त्याचंच भर पडेल किंवा मग सर्वांना आवडेल बनवायला. सुट्ट्या वगैरे लागलेल्या असतात मुलांना, तर काही काम वगैरे नसेल तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने शिकवू शकता. आणि हे शिकवायला जरी तुम्ही क्लास घ्यायचे म्हणले तर एका वस्तूला 500 रुपये आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला शिकवायचे आणि तुम्ही त्यांना त्याच्याकडून पैसे घ्यायचे. सामान त्यांचंच, फक्त आपल्याला आडे कशा मारायचे ना ते दाखवायचं असतं आणि त्यांनाच बनवायचं असतं त्यांच्या हातानेच. तर अगदी सोप्या पद्धतीनं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता आम्ही तसंच खाली खाली गुंफत आलेली आहे त्याला, आणि अशा प्रकारे मग हे तोरणाची डिझाईन बनवली जाते बरं का. अशा प्रकारे अजून भरपूर काही अशा गोष्टी आहेत, तर अशा प्रकारे त्याच्या डिझाईन बनवल्या जातात. तर बघू शकता इथे आता मी तुम्हाला जर त्या आरसा असतो ना तो आरसा सध्या बनवायचा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार. बघू शकता आता अशा प्रकारे ही डिझाईन झालेली आहे. तरी व्हिडिओमध्ये एवढी स्पष्ट दिसत नाही, पण आपण जर समोर बघितली तर एकदम छान अशी ही डिझाईन तयार होते. आता मी तुम्हाला इकडच्या साईडनं जी असते ना ती दाखवत आहे. तर अगदी सोपे आहे बरं का. इकडून आपल्याला दोरा धरायचा आणि इकडून फक्त आपण गाठ मारतो ना तसं तिकडून मारायचं, आणि त्याला आडा पडला पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं. मायक्रोमध्ये आडा महत्त्वाचा आहे. तर असेच प्रकारे आडे बनवून आडे मारून आपण छान असं बनवू शकतात. तर बघू शकता आता मी इथे मारून घेत आहे आणि इकडच्या साईडनं सुद्धा त्याच प्रकारे मारून घेणार आहे. आणि त्याच्या खालच्या साईडनं अजून एक आपल्याला एक बनवायचे आहे. तर लाईन बनवली की मग आपली डिझाईन कंप्लीट होते. तर आज इतकंच तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर दुसरं
पद्धत दाखवणार आहे मी. तर खूप असं सोप्या पद्धतीनं सांगत आहे, कारण की बऱ्याच जणांना नवीन शिकणारे आहेत त्यांना डायरेक्टली मी जर दाखवलं तर ते जमणार नाही. पण अशा प्रकारे जर थोडं करून दाखवलं तर त्यांना नक्कीच जमेल. आणि प्रयत्नसुद्धा करा. मी स्वतःसुद्धा यूट्यूबमध्ये बघूनच शिकलेली आहे. हा आडा अजिबात कोणताही क्लास न करता मी घरी बसल्याच हे शिकलो होतो. तुम्हीसुद्धा नक्कीच हे घरी बसल्या शिका. यूट्यूबवर काहीसुद्धा असं नाही आहे की नाही शिकता येत, सर्व काही शिकता येतं. अजिबात पैसे वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे. आता आपल्या स्टिचिंगसोबत आपण मायक्रोचं सुद्धा घेणार आहोत आणि लवकरच उलनचं सुद्धा चालू करणार आहोत. नंतर आपण पाय पुसण्याचं सुद्धा शिकणार आहोत. सर्व काही आपल्या चॅनलवर येणार आहेत व्हिडिओ हे, तर नक्कीच बघत जा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुमच्या जर कोणाला आवड असेल असं बनवायचं तर त्यांनासुद्धा नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा शिकू द्या. आवड असणाऱ्यांना अडवून कधीच जमत नाही, मला हे असंच वाटतं. तर चला मग आता हे आपलं कंप्लीट इकडून झालेलं आहे. तर दुसरी साईडसुद्धा मी आता तयार करून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. तर एकदम छान असं झालेलं आहे. आपल्या आडे वगैरे मारू आणि याच्यात तुम्हाला सुईचा वगैरे काहीच त्रास नाही आहे, फक्त हातानेच हे सर्व काही करायचं असतं. तर सुईमुळे आपल्याला त्रास होतो, पण यामुळे काहीसुद्धा त्रास होत नाही. तर हे शिकायला अजिबात विसरू नका आणि छान असं लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला नक्कीच जमेल. तर चला मग आता व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा हवा आहे ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते सुद्धा मला नक्कीच सांगा. तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.